सांगली ते मिरज या रेपो करून आणलेल्या गाड्या या ठिकाणी ठेवल्या जातात। एक चुकीच्या पद्धतीने गाडी रेपो केली आणि चुकीच्या पद्धतीने तिचा लिलाव पण केला, ते आपण या ठिकाणी रेकॉर्ड तुम्हाला दाखवणार आहे। मी गेली 4-5 महिने झाले पोलीस स्टेशनच्या पाठीमागे आहे की यांना न्याय मिळवून द्यायचा म्हणून, पण आता या ठिकाणी दाखवतो। या ऑफिस मध्ये बघा, इथं 8-11 गाडी आहे बघा। 8-11 7803 पिकअप गाडी, हे शिवकृपा या एजन्सीने गाडी रेपो केलेली आहे। ओंकार माळी या व्यक्तीनं आणि दुसरा एक कोणतरी ओंकार आहे, या दोघांनी मिळून 7:51 गाडीला इथं जमा केलेला आहे। तीच गाडी त्याच दिवशी 8-11-25 ला 7803 बलेरो गाडी पुन्हा बालाजी फायनान्स या रिकव्हरी कंपनीनं ओंकार माळीनंच गाडी रिकव्हरी केली। सकाळी 11 वाजता ही गाडी परत याच यार्डला लावलेली। हीच गाडी अवघ्या बरोबर 1 महिन्यामध्ये इथं जर बघताय 8/12 ला बरोबर 1 महिन्याला 7803 या गाडीचा लिलाव झाला आणि हो इसाक दिवटे या व्यक्तीने गाडी घेऊन गेले। आता बघा, एकच गाडी चुकीच्या पद्धतीनं 2 हप्ते तटले म्हणून गाडी उचलली, पहिली चूक। दुसरी चूक, एक गाडी एका दिवशी 2 वेळा वेगवेगळ्या रेपो कंपनीवर जमा झाली, व्यक्ती ओंकार माळी एकटाच, आणि बरोबर 1 महिन्यात गाडीचा लिलाव होतोय आणि इथून गाडी जाते। काय रेकॉर्ड केलं, कोणत्या फायनान्स कंपनीकडे हे कायदे आहेत? मी याच्यासाठी गेली 4 महिने झालं सांगली शहर पोलीस स्टेशनला दाद मागतोय। दाद दिली जात नाही, पण दाद घेतल्याशिवाय राहणार नाही। देर आहे मगर अंधेर नाही। आता सध्या पोलीस खात्यानं हे प्रकरण मनावर घेतलेलं आहे आणि याच्या तळाशी घुसण्याचा प्रयत्न चालू आहे। निश्चितपणे सांगली शहर पोलीस स्टेशन आणि SP यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि या महिंद्र फायनान्स कंपनीला अद्दल घडेल असंच मला वाटतंय। आणि या पुढचे व्हिडिओ क्रमशः बघायला मिळतील। धन्यवाद।